कल्पनाच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पोळ्या कशा लाटायच्या मीही तुम्हाला सांगणार आहे. तर यासाठी मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकून आणि थोडं पाणी टाकून याचा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. पाण्याचा वापर आपल्याला एकदम थोडासाच करायचा आहे. एकखट्टा आपल्याला पाणी नाही टाकायचं. थोडं करून आपण असं हाताने पाणी शिपून त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला पाण्याचा सर्वत्र असं चोळून घ्यायचं आहे. याने आपलं पाणी जास्त पण होणार नाही आणि कमी पण नाही. जसं लागेल तसं आपण थोडं पाणी घेऊन आपला घट्टसर उंडा आपल्याला इथं मळून घ्यायचा आहे. कणिक आपल्याला जास्त पातळ नाही करायची, एकदम आपण पुरीचा उंडा करतो त्याप्रमाणे करून घ्यायची आहे. तुम्ही या प्रकारे जर पोळ्या बनवल्या तर तुम्हाला जास्त तेलाचा वापर पण करावा लागणार नाही आणि तुमच्या पोळ्या दुसऱ्या दिवसपर्यंत नरमच राहतील. तर चला, इथे आपला जी कणिक आहे ती मळून झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता याला 10 मिनिटं याला झाकण ठेवून आपण बाजूला ठेवू, याने आपली कणिक व्यवस्थित मुरेल. तर इथे 10 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही आपण कणिक किती घट्ट भिजवली होती आणि 10 मिनिटांनंतर किती सॉफ्ट आणि नरम झाली. याच्या पोळ्या खूप छान होतात. तर चला, आपण आता एवढ्या कणिकमध्ये आपल्या साधारण 4 छोट्या पोळ्या होतील. तर इथं मी उंडे करून घेते आणि पोळ्या लाटायला सुरुवात करते. तर मी इथे एक उंडा घेतलेला आहे, त्याला थोडंसं पीठ लावून असं थोडंसं आपण लाटून घेऊ. त्यानंतर आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे. तर आता याला आपण तेल लावून घेऊ. छान असं तेल लावून घेऊ, चोपडून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याची एक चाकी बनवून घ्यायची आहे. तर चाकी बनवण्यासाठी असं बाजूने फोल्ड करून त्याचा आपण जसा मोदक बनवतो त्याचप्रमाणे असं व्यवस्थित एका ठिकाणी करून ते वरचा जो गोळा असतो त्याचं दाबून द्यायचं आहे आणि आपली अशी ही हाताने जशी आपण पोळीसाठी चाकी बनवतो त्याच प्रकारे करून लाटून घ्यायचं आहे. लाटताना जर तुम्हाला आपण पोळी लाटून घेऊ तर लाटताना एक लक्षात ठेवायचं की पोळी जास्त दाबून लाटायची नाही, त्यांना मग आपली पोळी जास्त फुगणार नाही. तर इथं एकसारखी पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि तावासुद्धा गरम व्हायला ठेवलेला आहे. तर तावा गरम झाला तर आता त्याच्यावर आपण जी पोळी झालेली आहे ते टाकून देऊ. तावा गरम झाल्यानंतर थोडंसं आता पहिली पोळी करताना थोडंसं तेल टाकायचं आणि नंतरच पोळी टाकायची, म्हणजे आपल्या ताव्याला पोळी चिटकत नाही आणि पोळी जळत पण नाही. अशी उलटून घेऊ तर तुम्ही पाहू शकता आपली पोळी फुगायला सुरुवात झालेली आहे. तर असंच या प्रकारे आलटून पलटून आपल्याला पोळी शेकायची आहे. पोळी शेकताना मात्र पोळीला जास्त वेळ आलटून पलटून करायचं नाही, त्याने आपली पोळी कडक होते. तर थोडं तेल लावून इथं मी पोळीला शेकून घेते. तर ही आपली झाली पहिली पद्धत. तर चला, दुसरी पद्धत पाहूया. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर दुसरी पोळी करण्यासाठी मी इथं एक उंडा घेतलेला आहे. सेम त्याच प्रकारे आपल्याला थोडीशी लाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला इथं मी थोडीशी लांबट आकाराने लाटलेली आहे. तेल लावायचं आणि त्याची अशी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे भाग करायचे. थोडंसं सुकं तेल लावून सुकं पीठ टाकायचं आणि अशा प्रकारे त्याची काठ दाबून घ्यायचे. सुकं पीठ करून पोळी लाटायला घेऊ. गोल पोळी लाटून घ्यायची आहे. बिलकुल सिंपल पद्धत आहे, पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. उगाच कोणी कमेंट करून सांगू नका की आम्हाला येते. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पोळी शेकताना आपल्याला लक्षात ठेवायचं आपल्या जी गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची. लो किंवा मीडियम फ्लेमवर आपल्या पोळ्या कधीच शेकायच्या नाहीत. जेव्हा आपण पोळी लाटू त्यावेळेस आपला गॅसची फ्लेम कमी करायची आणि जेव्हा पोळी ताव्यावर टाकतो तेव्हा हाय करायची. याच्यावर आपली पोळी परफेक्ट प्रमाणे शेकल्या जाते आणि ती कडक पण होत नाही. तर मी या पोळीला सुद्धा शेकून घेते. बघू शकता तुम्ही पोळी आपली किती लुसलुसीत आणि नरम पण आहे, फुगलेली आहे. तर ही पण तयार आहे. तर तिसरी पद्धत सांगते. त्यासाठी सेम प्रकारे पोळी उंडा घेऊन लाटून घ्यायचं, त्याला तेल लावून घ्यायचं. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही घडीची पोळी म्हणतात याला. आणि मला हीच पद्धत इथं मी चाकी बनवून घेतलेली आहे. हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि पीठ लावून गोल लाटून घ्यायची. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता तुम्हाला वाटत असेल की हे चांगले गहू आहे म्हणून याच्या पोळ्या चांगल्या आहेत, तर असं काही नाही. जर तुम्ही कंट्रोलचे गहू वापरत असाल तर जेव्हा तुम्ही दळून आणता तेव्हा त्यामध्ये थोडंसं सोयाबीन टाकून तुम्ही दळून आणा. तुमच्या पोळ्यासुद्धा अशा जर तुम्ही 5 किलो दळून आणत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा किलो सोयाबीन टाका. तुमच्या पोळ्या देखील खूप छान आणि मऊ राहतील. तर इथं हे पोळीलासुद्धा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे फुलत आहे आणि दुसऱ्या दिवसपर्यंतसुद्धा अशीच नरम राहते. तर आपल्या 2 वाटीमध्ये साधारण छोटे 4 पोळ्या झालेल्या आहेत. तर इथं पहा, आपल्या 4 पोळ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. किती नरम झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. हातात पकडल्या तर किती सॉफ्ट वाटतात. तर तुम्ही कोण्या पद्धतीने